राज्यातील ग्रामविकास खात्यानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात येणार आहे। ही नियुक्ती 6 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागानं महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली आहे। राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर सरपंचाची प्रशासकपदी नियुक्ती केली जाणार आहे। यासोबतच 28 फेब्रुवारी 2026 रोजी मुदत संपणार अशा ग्रामपंचायतींवरही प्रशासक नेमला जाणार आहे। ही नियुक्ती केवळ 6 महिन्यांसाठी असेल। संबंधित जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशासक नियुक्त करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत। ज्या ग्रामपंचायतीची मुदत 2026 ला फरवरी 2026 ला संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विशेषतः सरपंचाचीच नियुक्ती व्हावी असा राजपत्र आज महाराष्ट्र शासनाने आदेश पारित केला। मी महाराष्ट्र शासनाचे सर्व सरपंच संघटनेच्या वतीनं सरपंच परिषदेच्या वतीनं मी जाहीर आभार मानतो। ग्रामविकासाच्या चांगल्या कार्याला अधिक चालना मिळावी म्हणून जे महायुती सरकारने आता जो सरपंचासाठी जो GR काढलेला आहे त्याकरिता आम्ही सर्व सरपंच महाराष्ट्राचे सर्व सरपंच त्यांचे मनापासून आभार मानतो आणि हा GR लागू केल्याबद्दल सर्व सरपंचांना गावातील काम करण्याकरता आणखी प्रेरणा मिळेल हे आम्ही 100% शाश्वती देतो। राजपत्र निघालेलं आहे त्याबद्दल सर्व सरपंचांनी सर्व सरपंच संघटनेने जे निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनाची दखल घेऊन आज जे राजपत्र निघालेलं आहे त्यासाठी सर्व संघटनेचे अभिनंदन सुद्धा करते आणि राज्य शासनाचे धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद सुद्धा देते।